आणि जान्हवी या दोघी जण वैभवच्या इविक्शन बद्दल इकडे बोलताना दिसतायत। चला तर बघूयात काय बोलतायत। तर इकडे या दोघी बसलेले असतात आणि जान्हवी खूप इमोशनली विचारते की आपला ए ग्रुप कसे गेले ना यार सगळे एकमेकांच्या पाठीपाठी। त्यावरती निक्की म्हणते मला नाही माहिती, पण वैभवचं मी सांगू शकते, म्हणजे अरबाज घनश्याम यांच्याबद्दल ती काहीच बोलत नाही आणि वैभवचं मी सांगू शकते असं म्हणते। तर निक्की सांगते की माझ्याशिवाय आणि आर्याशिवाय तो कुणाशीच भांडला नाही, त्यामुळे त्याच्या मनात जे आहे ते त्याने कधीच एक्सप्रेस नाही केलं। म्हणून मी म्हणते की प्रत्येकाच्या मनात जे आहे ना ते त्याने एक्सप्रेस केलं पाहिजे। मी घरात सगळ्यांशी भांडत असते, पण तो माझ्याशिवाय आणि तिच्याशिवाय कुणाशीच भांडला नाही बघ तू। आणि त्याने मनात जे आहे ते इतरांविषयी सांगितलंच नाही, म्हणजे त्याने थोडक्यात गेमच दाखवलेला नाही। म्हणून मी म्हणते की मनात जे आहे ना ते बाहेर पडलं पाहिजे, लोकांना ते ऐकायला गेलं पाहिजे। तुम्ही प्रत्येकाशीच गोडी गोडी नाही राहू शकत, प्रत्येकाशी भांडून तुमचा मुद्दा तुम्ही तिथे परखडपणे मांडला पाहिजे, हे मी सगळ्यांना सांगत असते। पण वैभवने ती गोष्ट नाही केली, म्हणूनच वैभव घरातून बाहेर पडला। आणि जान्हवी म्हणते की हो ऑब्व्हियसली प्रत्येकाने मनातल्या गोष्टी या बाहेर काढलेल्या पाहिजेत, त्यामुळे इकडे वैभव घरातून बाहेर गेला अशी चर्चा आहे। तर निक्की ऑब्व्हियसली तिच्या मनात जे आहे तेच सांगते, पण जान्हवी इकडे तिच्या मनातून काढून घेण्याचा प्रयत्न करते की नेमकं तिला कोणाबद्दल काय वाटत आहे असं मला वाटतं। तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि निक्कीनं वैभवबद्दल सांगितलेलं कारण हे योग्य आहे की नाही हे सांगायला विसरू नका। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।